नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी ब्रेड पिझ्झा बनवलेला आहे. त्याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करते. त्याच्यासाठी मी भाज्या कापून घेतलेल्या आहे बघा. शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला चीज लागेल. तर एक चीज क्यूब घेतलेला आहे. आणि ब्रेड, तर ब्रेडचे बघा मी असे त्रिकोणी स्लाइस कापून घेतलेले आहे. त्याला असं त्रिकोणी कट करून घेतलेले पिझ्झा शेपमध्ये. खूप साधा आणि सोपा इझी असा घरगुती पिझ्झा बनवलेला आहे. आज मुलांची खूपच फर्माईश होती की मम्मी पिझ्झा बनव, तर म्हणून मग मी हा असा घरगुती पिझ्झा बनवलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा. तसं माझं चॅनल स्टिचिंगचं आहे. मी पर्स वगैरे हे पण दाखवते. आज माझी पहिला व्हिडिओ जो रेसिपीचा मी टाकते आहे. तर हे बघा, या प्रकारे आता मी तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवर मी ठेवलेला आहे तवा. आणि आता त्याच्यावरती हे स्लाइस जे आपण कट केलेले आहे त्रिकोणी, ते या प्रकारे एकदा मी ठेवून घेते. कधीतरी आपल्यालाही घरगुती असा पिझ्झा वगैरे खावा वाटला, जर आपण बाहेरून नाही आणू शकलो तर आपण घरातल्या घरात या प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये बनवू शकतो. तर या प्रकारे आता हे स्लाइस मी याच्यावरती ठेवून घेतलेले आहे. आणि आता याच्यावरती आपण सॉस टाकणार आहोत. तर हे माझ्याकडं नॉरचं सॉस आहे, चटणी आहे, शेजवानची चटणी. तर मी ती टाकते थोडीशी. पिझ्झा सॉस वगैरे तर काही नव्हतं माझ्याकडे. आणि टोमॅटो सॉस टाकायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित त्याच्यावरती आपण स्प्रेड करून घ्यायचे. आवडीनुसार आपण तिखट वगैरे याच्यावर अजूनही तुम्ही दुसऱ्या चटण्या पण वापरू शकता. आता हे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं की आता याच्यावरती आपण भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला पहिला लेयर एक लेयर आपण चीजचा टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडं पहिले चीज टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती त्या ज्या आपण भाज्या कापल्या होत्या तर त्या भाज्या आपण त्याच्यावरती टाकूया. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. ज्या तुम्हाला आवडेल त्या भाज्या किंवा तुमची मुलं ज्या ज्या भाज्या खातात त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या टाकू शकतात. हे बघा, आता हे थोडं आपण त्याच्यावरून सगळ्या भाज्या टाकूया. आणि खूप म्हणजे 2-3 मिनटामध्ये हा पिझ्झा आपला बनून तयार होतो. मुलं खुश तर आपणही खुश. आणि घरी बनवून मुलांना खाऊ घालण्यात एक वेगळा आनंद असतो. आपण काहीतरी बनवलं, ते मुलांना आवडलं, त्यांनी आवडीने खाल्लं तर खूप समाधान वाटतं खरं तर. आणि आता त्याच्यावरून परत चीज टाकायचे, भाज्या टाकायच्या आणि वरतून परत एकदा चीजचं एक लेयर टाकूया. आणि आता त्याच्यावरती आपण 1-2 मिनटं झाकण ठेवायचे ते चीज मेल्ट होईपर्यंत. हे बघा, चीज मेल्ट झालेला आहे आणि पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर छान असा पिझ्झा आपला बनून तयार झालेला आहे बघा. थँक्यू.